नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे विद्यार्जन ट्युटोरियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वांना माहिती आहे की आता सर्व मुलांचे एक्झाम काय मित्रांनो जवळ आलेले आहेत। ठीक आहे, तर एक्झाम जवळ आल्यामुळे सगळ्यांना सर्वात जास्त भीती कशाची वाटते तर मॅथ्स या विषयाची असते आणि त्याच्यामध्ये त्यांना भीती असते ह्या अल्जेब्रिक फॉर्म्युल्याची किंवा वेगवेगळ्या फॉर्म्युल्याची। ठीक आहे, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, लेक्चर म्हणू शकत नाही आपण, एक नॉर्मली जेवढे फॉर्म्युले तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वीला इम्पॉर्टंट आहेत तर ते फॉर्म्युले आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। एकदम बेसिक फॉर्म्युले आहेत, सिंपल फॉर्म्युले आहेत, पण काय होतं की परीक्षेच्या वेळेस नेमके करायचे कोणते, आपल्याला कोणते आहेत, किती आहेत किंवा कोणते नाही आहे, हे थोडं काय होतं की आपलं कन्फ्युजन होतं आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की आपला वेळ जातो आणि आपल्याला काही गोष्टी समजत नाही आहे। ठीक आहे, मग त्यामुळे की फॉर्म्युले आपण एकदा लक्षात ठेवले, एवढे जर फॉर्म्युले तुम्ही केले, तुम्हाला बाकी कोणतंही पुस्तक किंवा कोणताही काय म्हणू शकतो आपण कोणतेही नोट्स एखादी बघण्याची काही गरज नाही आहे। ठीक आहे मित्रांनो, तर करूया आपण सुरू। काय आजचं पहिलं आपलं जे जनरल अल्जेब्राइक फॉर्म्युलाचं किंवा जनरल फॉर्म्युले आपले जे अल्जेब्रामधले त्याच्यातली पहिली पीपीटी किंवा पहिलं पेज। ठीक आहे, काय दिलं बघा आपल्याला, बघा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला दिला आपल्याला। ठीक आहे, ए प्लस बी होल स्क्वेअर सर्वांना माहिती मित्रांनो, ए प्लस बी होल स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, ए प्लस बी होलचा स्क्वेअर म्हणजे काय करायचं माहिती का, ही पहिली संख्या आहे, दुसरी संख्या आहे। फॉर्म्युला काय मित्रांनो याचा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। एकदम सिंपल आहे फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला आहे हा, सर्वांनाच आहे, सर्वांचेच काम येतो। इवन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील आपल्या किंवा 11th 12th ला सुद्धा हे फॉर्म्युले काम येतात। काय फॉर्म्युला आहे मित्रांनो आपल्याला, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर काय येणार आपलं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। ठीक आहे, नंतर त्यालाच आपण काय लिहू शकतो बघा, मी असा फॉर्म्युला लिहिला। आता ह्याच फॉर्म्युल्याला त्यांनी वेगळ्या पद्धतीने लिहिले। काय केले बघा, जर तुम्हाला असं विचारलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, तुम्ही काय करणार आहे, हा इकडचा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असाच राहणार आणि 2ab इकडे येऊन काय होणार आहे, मायनस 2ab होणार आहे, इकडे येऊन काय होणार आहे, मायनस 2ab। हा फॉर्म्युला ऑटोमॅटिकली तयार झाला बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनस 2ab झाला आपला आन्सर। ठीक आहे, नंतरचा फॉर्म्युला मित्रांनो ह्याच्यामध्ये ए मायनस बीचा होल स्क्वेअर, ए मायनस बीचा होल स्क्वेअर, ह्याच्यामध्ये नंतरच्या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंजेस नाही बघा। पहिलं ए स्क्वेअर पहिल्या संख्येचा वर्ग, वजा चिन्ह आहे वजा, 2 गुणिले पहिले पद किंवा इंटू सेकंड पद किंवा 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म मध्ये प्लस लिहायचं आणि बीचा वर्ग किंवा बी स्क्वेअर। समजते, म्हणजे हा फॉर्म्युला आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये काहीही डिफरन्स नाही आहे किंवा काहीही जास्त बदल नाही आहे, फक्त बदल आहे मित्रांनो इथं कोणाचा, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, त्यामुळे इथं प्लस आणि पहिल्या संख्या म्हणजे पहिल्याच ठिकाणी काय करायचं आपल्याला, प्लस आणि मायनस करायचं आहे। प्लस असेल इथं प्लस येणार आहे, इथं मायनस असेल तर इथं मायनस येणार आहे, बाकी फॉर्म्युला आपला ॲज इट इज सेम राहणार आहे। ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत। चला नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट फॉर्म्युला आपला। आता ह्याच फॉर्म्युल्याला बघा, ह्याच फॉर्म्युल्याला त्यांनी काय केलं आहे, ह्याच फॉर्म्युल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे असं लिहिलंय। मग त्याचं उत्तर काय येणार आहे, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस 2ab इकडे येऊन प्लस 2ab होतील, बस एवढाच त्यांचा फॉर्म्युला आहे सेकंडवाला, बाकी ह्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही आहे। ठीक आहे, बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट आता काय दिलं बघा आपल्याला, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे जर ब्रॅकेटमध्ये 3 संख्या असतील, ब्रॅकेटमध्ये जर 3 संख्या असतील तर काय करायचं, तर 3 संख्या असतील तर बघा ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर, तर बघा ज्या ब्रॅकेटमध्ये 3 संख्या आहे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली स्क्वेअर करा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर। ठीक आहे, प्लस 2 ब्रॅकेटमध्ये ए बी प्लस बी सी प्लस सी आहे, 2 ब्रॅकेटमध्ये ए बी प्लस बी सी प्लस सी आहे। समजते बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, का बरं 3 इंडिव्हिज्युअल आहेत म्हणून, प्लस 2 इंटू ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस सी आहे, झाला तुमचा ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर। हा तुमचा फॉर्म्युला 8वीच्या इयत्तेमध्ये किंवा 8th स्टँडर्डमध्ये आहे, जो की आपल्याला 9th ला 10th ला सुद्धा कामा येतो। त्यामुळे जनरली हे फॉर्म्युले विसरू नका, एक्झामला जाताना हे फॉर्म्युले तुम्ही कंपल्सरी बघूनच जा। ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, ए प्लस बी ब्रॅकेटचा होल क्यूब, त्याला काय लिहू शकतो आपण मित्रांनो, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, किंवा त्याला आपण काय लिहू शकतो बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब, ठीक आहे इकडे आला, इकडे दिला त्यांनी ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस ह्याला जर आपण ओपन केलं ब्रॅकेटला बघा 3a² b प्लस
3ab स्क्वेअर. तेच लिहिलेलं आहे इथं, काही नाही. हाच फॉर्म्युला आहे, लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. कसं करणार आपण पहिले, a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर असं लिहायचं. मग 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअरला तुम्ही 3ab कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये a प्लस बी लिहू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं a प्लस बी ब्रॅकेटचा सगळ्यात पहिल्यांदा कोणता बघितला आपण, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, नंतर a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, नंतर a प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर, नंतर a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. बघा फॉर्म्युले आपण आतापर्यंत एवढे बघितलेले आहेत. ठीक आहे, हा फॉर्म्युला शेवटचा. नेक्स्ट फॉर्म्युला काय दिलं बघा, हाच फॉर्म्युला त्यांनी काय केलंय, वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. ठीक आहे, आता a क्यूब प्लस बी क्यूबला परत त्यांनी असं म्हणू शकतो आपण, काय लिहू शकतो बघा, a प्लस, आता हे बघा इथं काय होतं मागच्या पीपीटी मध्ये, a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. आता मग त्यांनी काय केलं, a क्यूब प्लस बी क्यूब आणि ह्याला इकडे मायनस वगैरे केलंय. आता बघा a क्यूब प्लस बी क्यूब असेल तर आपण त्याला काढू शकतो a प्लस बी ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आपण त्याला लिहू शकतो. हा एक फॉर्म्युला तयार झाला आहे. आता नंतर फॉर्म्युला कोणता मित्रांनो, a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब बघितला. आता कोणता आहे, a मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब. त्याच्यामध्ये बघा a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3ab a मायनस बी. बघा ह्यालाच त्यांनी कसं लिहिले बघा, बघा a क्यूब मायनस बी क्यूब, ह्याचा क्यूब करायचा मायनस ह्याचा क्यूब. बघा a क्यूब मायनस बी क्यूब मायनस नंतर परत 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर. पहिल्या ब्रॅकेट, पहिला जो फॉर्म्युला होता आपला कोणता, a प्लस बी ब्रॅकेटचा होल क्यूब, त्याच्यामध्ये सर्व साइन्स किंवा ऑल साइन्स काय होत्या, पॉझिटिव्ह होत्या. इथं काय, आता a मायनस बी होल क्यूब केला तर इथं पहिलं साईन पॉझिटिव्ह. बघा हे a क्यूब कोणी नाही म्हणजे इथं काही साईन नसतं, याचा अर्थ तिथं काय असतं मित्रांनो, प्लस असतं. म्हणजे प्लस मायनस परत मायनस प्लस असं म्हणू शकतो आपण, किंवा मायनस मायनस प्लस अशी सिरीज आहे. म्हणजे बघा a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर, हे आपला काय फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला आपल्याला त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे, आता इथं ह्या फॉर्म्युल्यास त्यांनी काय केलं आहे, थोडं इलॅबोरेट केलं आहे. समजा ह्या फॉर्म्युल्याला आपण काय लिहू शकतो बघा, a क्यूब मायनस बी क्यूबला a मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला टाकलेला आहे किंवा दिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला आता कोणता, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर नाहीये, a चा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर मायनस b चा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर. जेव्हा असं असेल तेव्हा काय करायचं मित्रांनो, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. जर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असं असेल, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं असेल तर त्याचा फॉर्म्युला काहीच तयार होत नाही. त्याला तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे असं काही डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही किंवा त्याला असं तुम्ही फॅक्टर करू शकत नाही. इथं बघा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आपण आत्ताचा बघितलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता हे झाले सगळे आपले अल्जेब्राचे फॉर्म्युले जे की मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, सर्व एक्झामला विचारतात, मॅक्झिमम मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं किंवा येत नाही. आता नेक्स्ट आहे आपलं एक्सपोनंट अँड पॉवर रूल. एक्सपोनंट अँड पॉवर रूल 8वीला आपण शिकलेलो आहे. एक्सपोनंट किंवा 7वीला पण थोडंफार आता होतं आपल्याला, 7वीपासून आहे पुढे ते 10वीपर्यंत, 11वी 12वी किंवा डिग्रीपर्यंत पण तुम्हाला कंटिन्युअसली कामात येतं. रूल्स काय मित्रांनो ह्याची बघा, ए पॉवर एम इंटू ए पॉवर एन जर असं असेल, ए पॉवर एम इंटू ए पॉवर एन असं असेल म्हणजे कसं माहिती आहे का, त्याला आपण लिहू शकतो ए पॉवर एम प्लस एन. ह्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 5 स्क्वेअर, ठीक आहे, इंटू 5 रेस टू 3. इथं ए म्हणजे काय 5, जे की काय मित्रांनो दोन्ही साईडला दोन्ही ठिकाणी कॉमन आहे ए. इथं एम म्हणजे 2 आहे, एन म्हणजे 3 आहे. मग काय होणार आहे फॉर्म्युला, ए चा रेस टू एम प्लस एन, ए म्हणजे कोणते 5, 5 रेस टू एम प्लस एन म्हणजे काय होणार आहे 2 प्लस 3 म्हणजेच काय होणार आहे 5 रेस टू 5 म्हणजे 5 रेस टू 5 म्हणजे 5ला 5 वेळेस मल्टिप्लिकेशन करावं लागेल तेव्हा तुमचा आन्सर येईल. समजतं, म्हणजे ए रेस टू एम इंटू ए म्हणजे जर बेस सेम असेल आणि एक्सपोनंट किंवा पॉवर जर डिफरंट असतील आणि मल्टिप्लिकेशन असेल बेस सेम असतं तर त्या बेस एकच राहतो आणि मल्टिप्लिकेशनचं ॲडिशन होत असतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इथं दोघांचं ॲडिशन होतं. सेम फॉर्म्युला इथं मायनस आहे बघा, म्हणजे बघा ए पॉवर एम अपॉन ए पॉवर एन असेल, बेस सेमच आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो ए रेस टू एम मायनस एन. ह्याचं जर एक्झाम्पल आपण सेम एक्झाम्पल घेऊया, समजा 5 क्यूब अपॉन 5 स्क्वेअर. ह्याला आपण काय लिहू शकतो मित्रांनो 5 आणि
इथं 5चा क्यूब आहे, मग तो 3 इथं राहणार, -2 राहणार, म्हणजे 5⁻1 इज इक्वल टू त्याला आपण काय म्हणू शकतो 5 किंवा 5 म्हणू शकतो. काय म्हणू शकतो 5. ठीक आहे. आता नंतर फॉर्म्युला काय आहे, जर एका ब्रॅकेटमध्ये बघा a⁻m असेल आणि त्याचं होल ब्रॅकेट असेल तर आपण काय करू त्याला a⁻m × n, म्हणजे याचा अर्थ काय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं, जे की आपल्याला इथं दिलेलं आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन. हेच एक्झाम्पल समजा बघूया आपण. एक्झाम्पल इथं लिहितो समोर त्याच्या बघा 7⁻2�3. याचा अर्थ काय होतो 7⁻2 × 3 म्हणजेच काय 7⁻6 तुमचं आन्सर पाहिजे. 7:6 दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं, दोघांचं मल्टिप्लिकेशन m × n चं मल्टिप्लिकेशन 2 × 3 चं मल्टिप्लिकेशन, जे की आलं आहे 7⁻6. ठीक आहे 7⁻6. नेक्स्ट ए बी चा पॉवर n आहे, ए आणि बी त्याचा पॉवर n आहे, त्याला आपण काय लिहू शकतो a⁻n × b⁻n. इंडिव्हिज्युअल पॉवर देऊन टाकलेले आहे, इंडिव्हिज्युअल पॉवर देऊन टाकलेले आहेत, a⁻n × b⁻n. समजते a⁻n × b⁻n. नंतर a पॉवर n अपॉन b पॉवर n ला बघा, a पॉवर n अपॉन b पॉवर n ला आपण काय लिहू शकतो, ह्याला a अपॉन b आणि दोघांसाठी पण पॉवर n आपण देऊ शकतो, a अपॉन b दोघांसाठी पण पॉवर देऊ शकतो. इंडिव्हिज्युअल पॉवर n आहे पण दोघांकडे सेमच आहे, त्यामुळे पूर्ण ब्रॅकेटला आपण एकच. म्हणजे उदाहरणार्थ समजा 5⁻2 खाली आलं 6⁻2, ह्याला तुम्ही 5/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकता. बघा ए आणि बी वेगवेगळे आहेत, n म्हणजे कॉमन दोन्हीकडे, n म्हणजे दोन्हीकडे सेम आहे, जो की आहे 2. 5 आणि 6, 5 म्हणजे ए आहे, बी म्हणजे 6 आहे, त्याचा पॉवर तुम्ही करू शकता. ठीक आहे. राहिला शेवटचा प्रश्न किंवा शेवटला a⁻0 इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय मित्रांनो 10,000 किंवा काही तुम्ही त्या आकडाला तुम्हाला मनात जो येईल तर तुम्ही नंबर लिहू शकतात. (0) करा, ह्याचं आन्सर कधी पण नेहमीच्याला 1 असतं, नेहमी काय असतं 1 असतं. ठीक आहे. आता परत समजा a⁻n इथं आहे, त्याला आपण a अपॉन a⁻n लिहू शकतो, म्हणजे 5⁻4 असेल त्याला मी काय लिहू शकतो 1/5⁻4, किंवा 5⁻4 असेल त्याला मी काय लिहू शकतो 1/5⁻4, 1/5⁻4. दोघांचा मिनिंग एक असेल. म्हणजे समजा एखादी संख्या तिचा पॉवर आहे तो मायनसमध्ये, आणि जर आपल्याला त्याला जर आपण डिनॉमिनेटरला पाठवलं, हा आहे न्यूमरेटरमध्ये, हा आहे सध्या न्यूमरेटरमध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये पाठवताना त्याचं काय होतं साईन रिव्हर्स होतं, पॉवरचं साईन रिव्हर्स होतं. समजा कधी कधी असं असतं बघा, एखादं एक्झाम्पल असतं 5/10⁻². आपल्याला जर या 10ला वरती न्यायचं असेल तर आपण काय करणार 5 × 10⁻². खालचे डिनॉमिनेटरची संख्या वर गेली सेम राहते, फक्त मायनस चिन्ह पॉवरला होतं. डिनॉमिनेटरची संख्या आता बघा इथं काय होतं प्लस होतं, वरती जाऊन काय झालं मायनस झाला, तसंच लिहिलं इथं, किंवा खाली मायनस आहे वरती जाऊन काय झाला प्लस झाला, सेम आपण लिहू शकतो. ठीक आहे. आणि सेम त्याच पद्धतीने बघा इथं पण दिलेलं आहे 1/a⁻n. जर आपल्याला त्याला पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायचं असेल तर तो मायनस जो असतो खालचा डिनॉमिनेटरचा, आपण त्याला वरती लिहिताना पॉझिटिव्ह लिहू शकतो त्याच्या पॉवरला. ठीक आहे. समजा 6⁻² असेल तर आपण त्याला 1/6² लिहू शकतो, किंवा 1/6⁻² असेल तर आपण त्याला 6² लिहू शकतो, कारण तो डिनॉमिनेटरचा वरती आलेला आहे, न्यूमरेटर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण जेवढे अल्जेब्रिक फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला म्हणजे सांगितलेले आहेत किंवा तुमच्यासमोर आपण एक्सप्लेन केलेले आहेत. तर सध्या सर्व परीक्षांचा सराव सुरू आहे, किंवा सर्व परीक्षांचं सध्या 10वीची एक्झाम जवळ आलेली आहे, 9वीची एक्झाम पण आहेत, बोर्डच्या 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम आहेत. त्या निमित्ताने हे लेक्चर सर्व विद्यार्थ्यांना काय म्हणू शकतो की आपण एक्झाम इम्पॉर्टंट आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे. लेक्चर कसं वाटलं मित्रांनो प्लीज कमेंट करा, लाईक करा, आणि आपल्या विद्यार्जन ट्युटोरियल चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही तुमचे सजेशन असतील, काही तुमच्या डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज कमेंट करा, आणि आपला नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना पण कॉल करू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.